अगदी 8 दिवसावर एकादशी आलेली आहे. दिंड्या पोचायला सुरुवात होईल. त्यामुळे आवश्यक त्या गोष्टी प्रशासन करता आहे. यातला जो बॅलन्स समतोल साधायचा असतो, एका बाजूने व्यापारावर त्यांचं पोट असतं, दुसऱ्या बाजूने त्यांच्या अतिक्रमणाने वारकऱ्यांना त्रास होतो. जी कामं आपण मान्य केली, अंदाजपत्रक तयार केलं, त्याच्यानंतर टेंडर निघालं, वर्क ऑर्डर निघाली, ही सगळी कामं पूर्ण होती. वारी कुंडली कर दे प्रशासनाला अगदी 8 दिवसावर एकादशी आलेली आहे. दिंड्या पोचायला सुरुवात होईल. त्यामुळे आवश्यक त्या गोष्टी प्रशासन करता आहे. यातला जो बॅलन्स समतोल साधायचा असतो, एका बाजूने व्यापारावर त्यांचं पोट असतं, दुसऱ्या बाजूने त्यांच्या अतिक्रमणाने वारकऱ्यांना त्रास होतो. याचा समतोल आपले जिल्हाधिकारी महोदय सांभाळतील. आपण काही काळजी करू. झालं धनगर समाजाचं झालं की आता जी कामं आपण मान्य केली, अंदाजपत्रक तयार केलं, त्याच्यानंतर टेंडर निघालं, वर्क ऑर्डर निघाली, ही सगळी कामं पूर्ण होती. जसं पार्किंगचा विषय निघाला, सीईओने उत्तर दिलं की पार्किंगच्या विषयामध्ये सुद्धा येत्या 2-3 दिवसामध्ये जे अपेक्षित आहे ते काम पूर्ण होईल. त्यामुळे जी कामं आपण यावेळेला मान्य केली ती सगळी कामं पूर्ण होतील. मी मंदिर प्रशासना ऐसा आहे बघा, एवढ्या मोठ्या संख्येने लोक येतात. अरे जरा तुम्ही म्हणता तेच मी म्हणतोय, तुम्ही म्हणता तेच मी म्हणतोय. मंदिर प्रशासनाशी मानाच्या 7 पालख्याच्या 10 पालख्या झाल्या. तुम्ही त्यांना 10चे 20 पास द्यायला, उद्या अजून 25 पालख्या मागणार. स्थानिकांना आम्ही स्वतः पत्रकार पास घेत नाही. नगरसेवकाचे पास बंद केले. तुम्ही नवीन पत्र चालू करायला, दबाव आणली तुम्ही चालू करायला, पाण्यासाठी पास वाटायला. मंदिर आता प्रत्येक दिंडीमधल्या ट्रस्ट ऐका ना, ट्रस्टीना द्या वगैरे असे विषय आलेत. मंदिर प्रशासनाशी बोलून मी यातला योग्य तो निर्णय करतो. ऑलरेडी 500 पेक्षा जास्त महाराजांना एकादशी पास देतात. मानाच्या पालख्यांना 200-200 पास दिले जातात. परत तुम्ही आता महापूजेला द्यायला आलाय, पास द्या. 4 तास महापूजेला जातील. एकादशीचा मुख्य दिवस असतो आणि तुम्ही जर पास संख्या वाढवल्यानंतर वारकरी सामान्य काय उपयोग राहणार. ही रस्ते वगैरे ही गोष्ट नंतर पहिलं दर्शन. तुम्ही पत्रकार आहात का नागरिक म्हणून बोलता? मी आता काय म्हटलं, मंदिर प्रशासनाशी मी या विषयामध्ये बोलतोय आणि काहीतरी योग्य निर्णय घेतो. चला सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळेल. आषाढी दिवशी मुख्यमंत्री विविध ठिकाणी भेटी देतात, त्यामुळे वारकऱ्यांना त्रासाला सामोरे जावं लागतं. असं आहे की कुठल्याही विषयाला 2 बाजू आहेत. वारकऱ्यांची पण ही इच्छा असते की मुख्यमंत्र्यांसारख्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याने, ऑथॉरिटीने आमच्या मठात आलं पाहिजे, आमच्यावर जेवलं पाहिजे. मी महसूल मंत्री होतो. मी ज्यावेळेला यायचो त्यावेळेला दुपारी असंच 3 वाजता यायचो. अनेक मठांमध्ये जायचो. त्यातून मठामध्ये राहणाऱ्या वारकऱ्यांना त्याचा खूप आनंद असायचा. ते अगदी चढाओढीने म्हणायचे आमच्याकडे चला. मी 3-3, 4-4 ठिकाणी प्रसाद घ्यायचो. हे दोन्ही बाजू आहेत ना. ठीक आहे.